नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या ओरिएंटल इन्शुरन्सचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AOचं नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे. टोटल वॅकन्सीज 100 आहेत. नेमकं याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं, एजचा काय क्रायटेरिया आहे आणि ही एक्झाम कशी असणार आहे, या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे. बघूया की हे जे नोटिफिकेशन आहे याच्यात महत्त्वाचे पॉईंट जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना लक्षात ठेवायचे आहेत ते आपण सगळे मित्रांनो इथे कव्हर करणार आहोत. मित्रांनो, येणाऱ्या IBPSच्या सगळ्या एक्झाम, RBIची एक्झाम, इन्शुरन्सच्या एक्झाम्स, SSCच्या सगळ्या एक्झाम्स याचं प्रिपरेशनसाठीची नवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच ही बोर्डेज करिअर अकॅडमीची सुरू झालेली आहे. आपण यालाही जॉईन करू शकता. त्याचं डिटेल व्हिडिओ यूट्यूबवर आहे, आपण तो बघा किंवा डायरेक्ट आपण या नंबरवर कॉन्टॅक्ट करून छत्रपती संभाजीनगरला इथे व्हिजिट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. चला आपण बघूया की हे ओरिएंटल इन्शुरन्स जे AOचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना लक्षात तुम्हाला ठेवायचे आहेत. पूर्ण व्यवस्थित नोटिफिकेशन वाचायचं आहे आणि मगच मित्रांनो अप्लाय करायचं आहे. या नोटिफिकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी याचं हे नोटिफिकेशन 8 मार्चला मित्रांनो हे पब्लिश झालेलं आहे. 100 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सच्या या वॅकन्सीज आहेत आणि त्याच्या महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत ते आपण बघून घेऊया. ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्रांनो 21 मार्च पासून सुरू होणार आहे. 21 मार्च पासूनचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशनची आणि पेमेंटची ही 12 एप्रिल 2024 आहे. 12 एप्रिल ही त्याची लास्ट डेट आहे. 12 एप्रिल 2024. एक्झाम टेंटेटिव्ह जे असणार आहे ते मे जून 2024 लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो याच्या वॅकन्सीज आहेत ते AOच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या आहे. एक्झाम ही ऑनलाईन मोडमध्ये मित्रांनो होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि ज्या वॅकन्सीज कोणकोणत्या पोस्टसाठीच्या आहेत त्या इथे तुम्ही त्या पोस्ट बघू शकता. बघूया. अकाउंट्सच्या नंबर ऑफ पोस्ट मित्रांनो इथे 20 नंबर ऑफ पोस्ट्स आहेत. त्यानंतर या ज्या पोस्ट आहेत या सगळ्या वेगवेगळ्या याच्या आहेत. म्हणजे जसं तुम्ही अकाउंटच्या बघाल इथे 20 वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये SC ST OBC WS UR याचं एक असं काय म्हणतात ना त्याला की त्याचं बायफर्गेशन करून इथे दिलेलं नाही. 20 मात्र जागा आहेत. ॲक्च्युअलच्या जागा ज्या आहेत त्या 5 जागा आहेत. आता हे ॲक्च्युअल हे डिपार्टमेंट म्हणजे नेमकं कोणतं आहे? ॲक्च्युअल का मतलब ये होता है, याचा अर्थ असा आहे की स्टॅटिस्टिकली ते जे आहे ना इन्शुरन्स जे काय म्हणतात ना की इन्शुरन्स काउंट करताना जे ज्या स्टॅटिक्सने ते काउंट करायला लागतं त्याला ॲक्च्युअल हे ते डिपार्टमेंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच पद्धतीने त्याला ते तो जो क्रायटेरिया असतो तो काउंट होत असतो. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या 15 वॅकन्सीज मित्रांनो आहे. इंजिनिअरिंग IT 20 वॅकन्सीज आहेत. मेडिकल ऑफिसरच्या 20 वॅकन्सीज आहेत. लीगल 20 वॅकन्सीज आहेत. अशा टोटल वॅकन्सीज 100 या आहेत. आता याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे का तर ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स याचं एज रिलॅक्सेशन पुढे मित्रांनो ते दिलेले आहे, आपण तेही बघणार आहोत.
बघूया. आता याच्यामध्ये या ज्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत या 100 वॅकन्सीज मित्रांनो आहेत. इंजिनिअरिंग आयटीच बघा बाय परमिशन दिलंय कॅटेगरी वाईज. या त्या जागा पण तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. सर्व्हिस कंडिशन काय असणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे. प्रोबेशन जे आहे ते मित्रांनो तर इथे 1 इयरचं प्रोबेशन असणार आहे. आणि जर समजा हे प्रोबेशन जे आहे ते एक्सटेंड सुद्धा होऊ शकतं मित्रांनो पुढच्या 6 महिन्यासाठी. म्हणजे थोडक्यात 1.5 इयरचं हे प्रोबेशन असू शकतं. पुढे आपण बघूया महत्त्वाचे पॉइंट कव्हर करू. आता इथे गॅरंटी बॉन्ड सुद्धा मित्रांनो द्यावा लागणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा बॉन्ड किती चा तो बॉन्ड आहे. त्याच्यामध्ये सॅलरी बघूया. आता मित्रांनो ही जी सॅलरी आहे त्याचा बेसिक पे स्केल बघा तुम्ही इथे जर का बघू शकत असाल तर तुमच्या लक्षात येईल की याचा बेसिक पे स्केल जो आहे तो 50,925 इतका तो आहे. आणि मित्रांनो मग अप्रॉक्सिमेटली ही जी सॅलरी आहे त्याच्यामध्ये ग्रॅच्युइटी एलटीएस मेडिकल बेनिफिट्स मिळणार आहेत. ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स बाकी सगळ्या या गोष्टी ज्या असणार आहेत याही तुम्हाला याच्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. यानंतर मित्रांनो अप्रॉक्सिमेटली सगळे जे हे मिळून म्हणजे याच्या आपल्या टीएडी आणि या सगळे मिळून जी सॅलरी आहे ती अप्रॉक्सिमेटली 85,000 रुपीज पर्यंत ती असणार आहे जाणार आहे. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन याला काय लागतं ते बघून घेऊया मित्रांनो. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर त्याचा एक सेपरेट टेबल खाली दिलेला आहे. कारण वेगवेगळ्या मित्रांनो वेगवेगळ्या सगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन असणार आहे. ते खाली इकडे दिलेलं आहे ते आपण व्यवस्थित बघू त्याच्यावरही आपण डिस्कस करू समोर त्याच्यावर आपण बोलणार आहोत. त्यानंतर मित्रांनो याचं जे तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे किंवा जे क्वालिफिकेशन आहे ते काउंट होणार आहे 31/12/2023 पर्यंतचं. 31 जानेवारी डिसेंबर 2023 पर्यंतचं मित्रांनो हे जे तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते काउंट होणार आहे. पुढे बघूया महत्वाचे. आता बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे मित्रांनो इथे आहे. अकाउंट्स ज्याच्यात 20 वॅकन्सीज आहेत ते बघूया. इथे बीकॉम विथ मिनिमम 60% मार्क्स पाहिजेत. ओपन कॅटेगरी जर का असेल तर कॅटेगरी जर का असेल तर 55% मार्क्स फॉर SC/ST कॅटेगरी किंवा ऑर ऍड नाही ऑर जर बीकॉम तुमचं 60% मार्क्स तुम्हाला आहेत ओपन कॅटेगरी असेल 55% मार्क्स असेल तुम्ही एलिजिबल आहात. जर ते नसेल आणि जर का MBA फायनल्स तुमचं झालेलं असेल तरीही तुम्ही अप्लाय याला मित्रांनो करू शकता. किंवा चार्टर्ड अकाउंटंट आपण आहात तर आपण चार्टर्ड अकाउंटंट जर का आहात तर आपण त्याला अप्लाय करू शकता. किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया अर्लियर नोन ॲज कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे या चारीपैकी एकही क्वालिफिकेशन एक म्हणजे यातलं पैकी एक जरी क्वालिफिकेशन तुम्ही फुलफिल केलेलं असलं किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. चांगला चान्स आहे मित्रांनो. 85 अप्रॉक्स सॅलरी 85,000 पर्यंत याची जाते. त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल विचार करायला हरकत नाही. तर ॲक्च्युअल ही जी पोस्ट आहे याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे आपण तेही बघून घेऊ मित्रांनो. बघा बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पासिंग credit of minimum 4 papers from Indian Institute of Actuaries of India or Institute and Faculty of Actuaries UK out of mandatory minimum 4 paper pass. Yes, त्यातले जे 2 पेपर आहेत हे कंपल्सरी आहेत. जे 4 पेपर मध्ये तुमची डिग्री जर का असेल त्यातले 2 कंपल्सरी आहेत. CS2 रिस्क मॉडेलिंग अँड सर्व्हायवल एनालिसिस, CM2 म्हणजे फायनान्शियल इंजिनिअरिंग अँड लॉस रिसर्विंग. हे 2 पेपर जे आहेत ते कंपल्सरी याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला मागितलेले आहेत. सो BTech इन याच्यामध्ये बघा सेकंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23
येस, या पोस्टसाठी मात्र एवढंच क्वालिफिकेशन मित्रांनो असणार आहे. आता जो थर्ड पोस्ट आहे ती आहे इंजिनिअरिंग आयटी. बघूया इंजिनिअरिंग आयटी सेपरेट आहे. इंजिनिअरिंग आयटी आणि इंजिनियर्स ते वेगवेगळे आहे. इंजिनियर्स आयटी याच्यामध्ये बीई बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ECE with minimum 60% marks for unreserved category. SC/ST कॅटेगरी साठी 55% मार्क्स मित्रांनो इथं तुम्हाला असणं आवश्यक आहे. किंवा और हे जर नसेल आणि जर का ME मास्टर तुमचं झालेलं आहे, ME MTech इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन दॅट इज ECE, तरी आपण अप्लाय तुम्ही इथे करू शकता. किंवा MCA तुमचं कंप्लीट आहे विथ मिनिमम 60% मार्क्स, SC/ST साठी 55% मार्क्स, तरी सुद्धा मित्रांनो याला अप्लाय करता येईल या पोस्ट साठी. चौथी जी पोस्ट आहे त्याचे क्वालिफिकेशन आपण बघून घेऊया. अतिशय महत्त्वाचं आहे, याच्यावर व्यवस्थित तुम्ही हे बघूनच तुम्हाला मित्रांनो अप्लाय करायचं आहे. इंजिनियर्स आता याच्यामध्ये बघूया बीई बीटेक ऑटोमोबाइल्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल केमिकल त्यानंतर पॉवर इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग विथ 60% मार्क्स जर असेल ओपन कॅटेगरी, SC/ST 55% मार्क्स असेल, यापैकी एका याच्यामध्ये जरी तुमची डिग्री कंप्लीट असेल बीटेक तर तुम्ही याला मित्रांनो अप्लाय करू शकता. किंवा म्हणता येणार नाही किंवा मित्रांनो अँड नाही आहे, हे और आहे. ME MTech ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल केमिकल पॉवर इंडस्ट्रियल, थोडक्यात वरती BE बीटेक असेल तरी अप्लाय करू शकता, ME MTech असेल तरी सुद्धा अप्लाय मित्रांनो तुम्ही याला करू शकाल. त्यानंतर डॉक्टर साठीचे इथे क्वालिफिकेशन काय लागणार आहे या पोस्ट साठी MBBS BDS फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कंप्लीट असणं आवश्यक आहे. त्यानंतर मात्र मित्रांनो बाकी या सगळ्या कंडिशन्स आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. पण महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे MBBS और BDS फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. लीगल, या लीगल साठी ग्रॅज्युएट इन लॉ विथ मिनिमम 60% मार्क्स फॉर ओपन कॅटेगरी, SC/ST साठी 55% मार्क्स आहे. तर हे वेगवेगळ्या पोस्ट साठीचं वेगवेगळं क्वालिफिकेशन मित्रांनो आहे. एज किती लागणार आहे, एज कोण याला अप्लाय करू शकतो, एज काउंट होणार आहे हे सुद्धा 31/12/2023 पर्यंतचं. आणि एज मिनिमम एज मित्रांनो आहे 21 इयर, मॅक्झिमम आहे 30 इयर्स. ॲज पर गव्हर्नमेंट रूल SC/ST OBC आणि बाकी सगळ्या कॅटेगरीचं जे रिझर्वेशन आपलं एज रिलॅक्सेशन आहे ते गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे असणारच आहे. पुढे जाऊया. सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, पॅटर्न काय आहे, प्रिलिमिनरी एक्झाम मेन एक्झाम अशा 2 फेज मध्ये मित्रांनो ही एक्झाम म्हणजे रिटन एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे, 3 वेगवेगळे सेक्शन याच्यामध्ये असणार आहे. जसे बँकांच्या एक्झाम मध्ये असतात त्याचप्रमाणे सेम तेच आहे. तर इंग्लिश लँग्वेज जे आहे ते 30 मार्क्स आहेत आणि 20 मिनिट्स आहेत. सेपरेट रिझनिंग क्वांट 35 जसं बँकांच्या एक्झामचं असतं सेम पॅटर्न तोच प्रिलिमिनरीचा इथे मित्रांनो आहे. टोटल नंबर ऑफ जे मार्क्स आहेत ते 100 आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळा सेपरेट टाइम अलाउट केलेला आहे 20 मिनिट असे सगळे मिळून 60 मिनिट मित्रांनो आहे. इंग्लिश किंवा हिंदी याच्यापैकी एक लँग्वेज चूज करायची आणि तुम्ही त्यामध्ये ती एक्झाम देऊ शकणार आहे. इथे क्वालिफाय झाल्याच्या नंतर मित्रांनो मेन एक्झामला तुम्ही अपीयर होऊ शकाल. त्याच्यामध्ये इकडे बघूया वेगवेगळे सेक्शन्स आहेत. टेस्ट ऑफ रिझनिंग ऑब्जेक्टिव्ह टाइप मित्रांनो असणार आहे, 40 मार्क्स आहेत आणि याच्यासाठी टाइम 30 मिनिट आहे. इंग्लिश आहे ऑब्जेक्टिव्ह, हे सुद्धा सगळे सेक्शन ऑब्जेक्टिव्ह आहेत, 40 क्वेश्चन मार्क्स आहेत 30 मिनिट आहे. टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस 40 मार्क्स 25 मिनिट्स. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स क्वांट 40 मार्क्स आणि 30 मिनिट्स. आणि ज्या वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात ते टेक्निकलचा एक पेपर मित्रांनो प्रोफेशनल नॉलेजचा असणार आहे.
ज्या याच्यामधून तुम्ही अप्लाय करणार आहे ज्या पोस्टसाठी, त्याच्यामध्ये ही पण एक ऑब्जेक्टिव्ह मित्रांनो टेस्ट असणार आहे. 40 मार्क्स आहेत आणि याच्यासाठी पण 35 मिनिट्स सेपरेट अलाउड केलेले आहेत. असे मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 200. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर प्री मेन्स झाल्याच्या नंतर तुम्ही मेन्सला आपला क्वालिफाय जेव्हा व्हाल त्याच वेळेस तुम्हाला एक डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण मित्रांनो द्यायची आहे. तर या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय असणार आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मित्रांनो एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग मित्रांनो आहे. याच्यामध्ये एसे जे आहे ते 20 मार्क्स साठी आहे, 10 मार्क्स दॅट इज फॉर लेटर रायटिंग. आणि हे ऑनलाइन मोड मध्ये मित्रांनो ही टेस्ट होणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. महत्त्वाचे पॉइंट आपण कव्हर करतोय. रॉंग आन्सर साठी मार्क्स असणार आहेत का, तर हो, पेनल्टी मार्क्स त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, there will be no penalty for that questions. No answer is not the condition. Okay, there will be penalty for wrong answer mark on the objective test. yes आहे. 1/4 जे आहे ते इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. सगळ्या एक्झामला ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे इथे आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तिसरा फेज पण इथे आहे, तो आहे इंटरव्ह्यूचा. 80-20 असं या सगळ्या विषयांचे जेवढे एक्झाम असतात त्याच्यात 80-20 असा रेशो इंटरव्ह्यूचा असतो. म्हणजे 80 मार्क्स जे आहेत दॅट इज फॉर मेन एक्झाम आणि 20 फॉर इंटरव्ह्यू. आणि मग मित्रांनो त्याचं फायनल सिलेक्शन हे त्या कॅन्डिडेटचं होणार आहे. तर या पद्धती मला असं वाटतं यस फायनल सिलेक्शन मित्रांनो त्याच्यानंतर इंटरव्ह्यूच्या नंतर होणार. आणि तिथे मार्क्स कन्सिडर फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यूचेच होणार, प्रीचे नाही. त्यानंतर मित्रांनो याच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी फीस आहे ती 1000 रुपीज फॉर ओपन कॅटेगरीसाठी आहे. आणि SC/ST कॅटेगरी याच्यामध्ये मित्रांनो 250 रुपये फीस आहे. ठीक आहे. एक्झामिनेशन सेंटर बघूया. महाराष्ट्राच्या तर वेगवेगळ्या सगळ्या स्टेट्स आहेत. महाराष्ट्राच्या आपण बघून घेऊया. मुंबई, नवी मुंबई, यानंतर महाराष्ट्र बघा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नगर इतक्या याच्यामध्ये तुम्हाला शहरांमध्ये त्या सिटीज मध्ये एक्झामिनेशन सेंटर्स ते आहेत. यापैकी एक तुम्हाला मित्रांनो चूज करायचं आहे. तुम्ही तिथे जाऊन एक्झाम देऊ शकता. त्यानंतर पुढे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत का तेही बघूया. त्यानंतर मित्रांनो हाऊ टू अप्लाय आणि बाकीच्या सगळ्या ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत त्या याच्यात दिलेल्या आहेत. टर्म्स अँड कंडिशन जवळजवळ सगळ्या आपण पाहिल्या. पुढे आता अप्लाय कसं करायचं, साईन, त्याच्यानंतर फोटोग्राफ याच्याबद्दलची, त्याच्यानंतर अपलोड करायच्या, पेमेंट फीस, ही सगळी माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे. ती व्यवस्थित वाचून घ्या. आणि मला असं वाटतं की आपण सगळे पॉइंट जे आहेत या युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या एक्झामच्या दृष्टीने आपण ते मित्रांनो सगळे कव्हर केलेले आहेत. तर 100 जागा मित्रांनो या आहेत, 100 जागा आहेत. अप्लाय करायला विसरू नका. बाकी या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने काही तुमचे डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि बोर्डेज करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करायला सुद्धा विसरू नका. आता यानंतर आपण काय करणार आहोत की या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा नेमका सिलेबस काय आहे तो आपण त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे. सोबत जे प्रोफेशनल नॉलेजचे जे वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याच्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ त्या पोस्ट वाईज सुद्धा आपण करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला बोर्डेज करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. म्हणजे या सगळ्यांची माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. बेल आयकॉन प्रेस करायला मात्र मित्रांनो विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.